आणि एक महत्त्वाची बातमी आहे। हॉटेल ललित मधून अजित पवारांचे आमदार विधान भवनाकडे निघाले आहेत। अवघा 1 तास राहिला आहे मतदान प्रक्रिया सुरू होण्यासाठी आणि त्याच अनुषंगाने आता हॉटेल ललित मधून अजित पवार यांचे आमदार हे विधान भवनाकडे रवाना झाले आहेत। हॉटेल ललित मध्ये अजित पवार यांच्या आमदारांचा मुक्काम होता आणि याच हॉटेलमधून सध्या हे सर्व आमदार विधान भवनाकडे रवाना झाले आहेत। आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होतं। 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत। ही चुरशीची लढत आहे। अगदी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल। दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल आणि याच मतदानासाठी अजित पवार यांचे आमदार सध्या विधान भवनाकडे रवाना झाले। हॉटेल ललित मध्ये अजित पवार यांच्या आमदारांचा मुक्काम होता आणि याच हॉटेलमधून सध्या आमदार हे विधान भवनाकडे रवाना झाले। तर संध्याकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। यावेळेस अनेक घडामोडी घडू शकतात। महायुती आणि महाविकास आघाडीच्या आमदारांना मुंबईतल्या अनेक हॉटेल्सवर ठेवण्यात आलं होतं। अनेक आमदार यावेळेस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार हे विधान भवनाकडे रवाना झाले आहेत। हॉटेल ललित मध्ये त्यांचा मुक्काम होता आणि त्यानंतरच आता मतदानासाठी हे अजित पवार गटाचे आमदार विधान भवनाकडे रवाना झाले। तर महायुती आणि महाविकास आघाडी आपल्या आमदारांना मार्गदर्शन करतानाचे पाहायला मिळाले आहेत। ही दृश्य आहेत ललित हॉटेलमधील। ललित हॉटेलमधून अजित पवार गटाचे आमदार सध्या रवाना झालेत विधान भवनाकडे जाण्यासाठी। या ठिकाणी अजित पवार आहेत, शिवाय धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे तसेच आमदारांची उपस्थिती आहेत। हे सर्वच आमदार सध्या विधान भवनाकडे रवाना होत आहेत। 9 वाजता अर्थातच अगदी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान पार पडतंय आणि याच मतदान प्रक्रियेसाठी अजित पवार गटाचे आमदार हे आता हॉटेल ललित मधून निघाले आहेत। विधान भवनात जाऊन हे आमदार मतदान करतील। संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया ही पार पडणार आहे। अजित पवार गटाचे आमदार हे हॉटेल ललित मधून विधान भवनाकडे रवाना झाले आहेत। अजित पवार, धनंजय मुंडे शिवाय सुनील तटकरे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अजित पवार गटाचे सगळेच आमदार आता विधान भवनाकडे रवाना होत आहेत। अगदी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होतीये।